सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल ही माझी याबद्दलची पहिली पूर्ण कर्मठतेने आणि तत्वानी सत्वानी ही लढाई आक्रमक पद्धतीने लढल्या जाईल. आपण प्रदेशाध्यक्ष झालात, आपले पुढचे आव्हान काय आणि पुढचे 5 आपण काय कामं करणार आहात महत्वाचे? मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत या विरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील. जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगानाद चाललाय हा थांबवण्याची आवश्यकता आहे. आज कोण कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील, कोण कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलवल्या जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, प्रेम घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, सौहार्दता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. दादा, टायगर मिशनचा एक मुद्दा समोर आलेला आहे. टायगर मिशनच्या अंतर्गत बरेच पक्षातील आमदार खासदार करण्याच्या तयारीत आहेत. कसं पाहता याच्याकडे तुम्ही, काय प्रतिक्रिया आहे? इंग्रजांचा विचार इंग्रज गेल्यानंतर पुढे घेऊन जाणारे काही राजकीय पक्ष आज दुर्दैवाने सत्तेत आहेत आणि फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं मूल्य ते अजूनही जोपासत आहेत. त्यामुळे हे तोडाफोडीचं राजकारण करणं, खरेदी करणं हा घोडे बाजार जो आहे हा दुर्दैवाने हा उभ्या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे आणि हा निंदनीय आहे, हा निषेधार्ह आहे. नितेश राणे म्हणतात की जे आमच्या पक्षातील त्यांनाच निधी दिला जाईल, विकासाचा निधी. भारताची लोकशाही टू द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल चालली पाहिजे. मात्र आता दुर्दैवाने टू द एमएलए, बाय द एमएलए, फॉर द एमएलए आणि तेही सत्ताधारी हे जे मूल्य स्वीकारलं गेलेलं आहे याच ते एक बोधक प्रतीक आहे.